नमस्कार, A1 न्यूज महाराष्ट्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण आलो आहोत त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ती या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी. या ठिकाणी जिल्हा परिषदेने जे काम केले आहे रस्त्यांचे ते अतिशय अशा निकृष्ट दर्जाचे असून येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांना या ऐतिहासिक ठिकाणी जाण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि आपण बघू शकता हेच ते खड्डे बघा. ह्या रस्त्याला अतिशय अनेक मोठमोठे खड्डे पुढे पडलेले आहे. हा समोर दिसतोय आपल्याला तो हरिहर गड किल्ला आहे आणि त्या रस्त्याला जायला पुढे सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात खड्डे आहे. पण स्थानिक नागरिकांशी थोडी चर्चा करूया, विचारूया. आता आपल्याकडे एक रिक्षावाले भाऊ आहे, त्यांनाही विचारूया. हे रिक्षावाले भाऊ रोजच या रस्त्याने येत जा करत असतात, त्यांना विचार. दिवे भाऊ, आपण या ठिकाणी आलात म्हणजे रोज येता जाता? हो, रोज येणं जाणे सर. अच्छा, पण मग रस्त्याची काय परिस्थिती? असं आम्हाला खूप त्रास होतो सर. याच्याशिवाय आमचं या रस्त्याशिवाय आमचं पोट भरत नाही का. बरोबर, खूप आम्हाला त्रास होतो या रस्त्यामुळे. आता 2-3 वर्षापूर्वी हे रस्ता झालेलाच नाही, खूप खड्डे पडलेले. काम 3 वर्ष झाले आणि 3 वर्षात जितके खड्डे पडले. हो. कामाची क्वालिटी कशी केली होती? कधीपासून क्वालिटी खड्डे काहीच पडले? नाहीये सर. कधीपासून हे खड्डे पडले? 3-1 वर्षापासून आम्ही असंच हे करतो. म्हणजे जसा रस्ता झाला तसा पहिल्याच पावसाळ्यामध्ये सगळा रस्ता खराब होऊन गेला. असंच आहे सर. या स्थानिक लोकांना सहन करावं लागतोय. प्रशासनाने, शासनाने, सरकारने याकडे जरा लक्ष घालावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा या गावकऱ्यांचा विचार आहे. हरिहर गड किल्ला त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते या ग्रामपंचायतीच्या परिसरात या ठिकाणी आपल्यासोबत आलेला आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख. यांच्याशी आपण चर्चा करू. आपण या ठिकाणी रस्त्याच्या संदर्भात आलेलो आहोत. जिल्हा परिषदेने जे रस्ते तयार केले आहे त्याची कामाची पद्धत किंवा त्या केलेल्या कामाबद्दल रस्त्याची झालेली नुकसान आपण आता थेट प्रश्न विचारूया. काय तुमचे काय मागणी आहे सरकारकडे? नमस्कार. खरं तर आज आपण नाशिकपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेला हरिहरगड किल्ला हा ऐतिहासिक किल्ला असून या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे काही दिवस वास्तव्य होते. आज या किल्ल्याला भेट देण्यासाठी हजारोच्या संख्येनं शिवप्रेमी नागरिक महाराष्ट्रातून येत असतात. या आजूबाजूच्या परिसराला आपण जर बघितलं तर एक निसर्गाची देण लाभलेली आहेत. जंगल आहेत, झाडे आहेत, वनराई आहेत. परंतु सरकारचं आणि प्रशासनाचं या भागातील ज्या पायाभूत सुविधा आहेत जसे रस्ते, आज या गावांना जाण्यासाठी इथल्या नागरिकांना आणि शिवप्रेमींना नागरिकांना येण्यासाठी रस्त्यांची जी अवस्था आहे ती अतिशय वाईट झालेली आहे. जर इथं रस्त्यांची कामं केलेली असतील, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल, यांच्या ठेकेदारांनी जे काम केलेले आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत. आज इथं वाहन येण्या जाण्यासाठी एकदम मोठी समस्या झालेली आहेत. मी तर अधिकाऱ्यांना, खासदार, आमदार, तहसीलदार, प्रांत या अधिकाऱ्यांना मी आवाहन करतोय का तुम्ही तुमचं सरकारी वाहन इथून घेऊन या हरिहरगड किल्ल्यापर्यंत, परत रिटर्न नाशिकपर्यंत या आणि तुमचा अनुभव सांगा. मी तुम्हाला आमच्या प्रहार जनते पक्षाकडनं हजार रुपये तुम्हाला बक्षीस देतो. हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतोय. तुम्ही रस्ते बघा. इथं जी गरज आहे, पर्यटनाची गरज आहे, पर्यटनाच्या पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत. इथले स्थानिक आमदार, खासदार यांचं एवढं दुर्लक्ष का? इथले जे अधिकारी आहेत, पर्यटन विभागाचे अधिकारी आहेत, सांस्कृतिक विभागाचे अधिकारी आहेत, या सगळ्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे. किल्ल्यापासून ते आजूबाजूचा जो परिसर आहेत या ठिकाणी जर तुम्ही इथं सुविधा वाढवल्या तर महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरातून इथं नागरिक, भाविक, शिवप्रेमी येतील. नव्हे तर आगामी काळात जो सिंहस्थ कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यात आपण म्हणतोय नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कोट्यावधीच्या संख्येनं नागरिक, भाविक येणार आहेत. पण त्या कोट्यावधीपैकी काही लाखो भाविक, नागरिक, शिवप्रेमी इथं हरिहरगड किल्ला बघण्यासाठी, ट्रेकिंगसाठी, भेट देण्यासाठी येणार आहेत. मग त्यांनाही तुम्ही रस्त्याची सुविधा देणार नाही का? तर तुमच्याकडे पैसे नाहीत का? जर पैसेच नाही म्हणत असेल
तर मग सरकारी तिजोरीतला पैसा जातो कुठं? विकासाच्या नावावर असलेलं सरकार, विकासाच्या नावावर निवडून आलेले खासदार आमदार हे झोपलेत का? हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मला प्रश्न आहेत. आम्ही तर आमच्या पक्षाच्या वतीने यांचा पाठपुरावा करतोच आहेत, परंतु तुम्हाला पण मी सांगतोय, संपादक प्रतिनिधी म्हणून तुम्ही या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा आणि या भागात रस्ते सुविधा विकासासह इतर सुविधा प्राप्त करून द्याव्यात, एवढंच मी सरकारला विनंती करतो आणि त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. धन्यवाद.